तुम्हालाही असाच खमंग आणि क्रिस्पी वडा हवा असेल तर या पद्धतीने नक्की करून पहा। जर तुम्हाला वडे मटणाचं पीठ तयार करायचंय पण डाळी तांदूळ धुवून ते वाळेपर्यंत तुमच्याकडे वेळ नाहीये, मग त्यासाठी काय करायचं, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी पल्लवी अस्सल सातारी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर आजची आपली आखाडी स्पेशल रेसिपी आहे कोंबडी वडे। आता ह्या कोंबडी वड्यांचं पीठ कसं तयार करायचं हे सुद्धा आजच्या रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। आता कोंबडी वड्यांचं पीठ तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया। आता इथं मी एक पेला घेतलाय, तुम्ही कोणताही तुमच्या घरातला पेला वापरून हे साहित्य मोजून घ्या। आता याच पेल्याने 2.5 पेले तांदूळ घेतलेत मी आणि इथे रेशनिंगच्या तांदळाचा वापर मी केलेला आहे। अर्धा पेला उडदाची डाळ, पाव पेला हरभरा डाळ, म्हणजे अर्धा पेल्यापेक्षा सुद्धा कमी। आता हे सगळं साहित्य आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय। चला तर मग आपण हे स्वच्छ धुवून घेऊयात। आता हे तांदूळ आपण धुवून घेऊयात। आता हे असे तांदूळ 2 पाण्याने आपण धुवून घेतले। आता हे असे चाळणीमध्ये निथळायला ठेवायचे, म्हणजे पाणी निथळलं की पटकन वाळतात। आता तांदूळ छान इथं निथळून झालेत। अशाच पद्धतीने आपल्याला ह्या दोन्ही डाळी इथं स्वच्छ धुवून निथळून घेऊयात आपण। हे अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ आणि डाळी आपल्या छान निथळून झाल्यात। आता हे तांदूळ आणि डाळी आपल्याला एका कॉटनच्या कापडावरती अशा पद्धतीने सुकवून घ्यायचे आहेत। कारण का कॉटनच्या कापडावरती काय होतं, जर ह्यात पाणी शिल्लक राहिलं असेल थोडंफार तर ते शोषून घेतलं जातं आणि पटकन वाळतात। आता तांदूळ आणि डाळी आपले छान सुकल्यात। इथं पूर्ण 1 दिवस आपण हे सुकवून घेतले। आता हे आपल्याला भाजून घ्यायचं। याच्याच बरोबर आपण इथं धणे घेतलेत आपण। आता हे 10 चमचे धणे आहेत, पोह्याचा चमचा घ्यायचा आहे मोठा, ते 10 चमचे आहेत, म्हणजे जवळपास पाऊण वाटी इथं धणे झालेले आहेत हे। आणि 5 चमचे जिरं घेतलेलं आहे आणि 7 ते 8 मेथीचे दाणे। आता हे सगळं छान आपल्याला भाजून घ्यायचे। आता डाळी आणि तांदूळ भाजण्यासाठी कढई इथं छान गरम करून घेतली आपण। गॅस चालूच आहे। आता याच्यामध्ये मी तांदूळ टाकते। तुम्हाला वड्यांचं पीठ करायचं आहे पण तुमच्याकडे वेळ नाहीये, मग त्यासाठी एक छोटीशी ट्रिक तुम्हाला सांगते। हे जे तांदूळ आणि डाळी आपण जे धुतो ना, ते वाळायला थोडासा वेळ जातो, पूर्ण 1 दिवस लागतो। तो वेळ तुमच्याकडे नाहीये, त्यासाठी तुम्ही काय करायचंय, एक कॉटनचा कपडा घ्यायचा, तो ओला करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे तांदूळ आणि डाळी तुम्ही पुसून घ्यायच्यात त्या ओल्या फडक्याने आणि त्या पुन्हा कढईमध्ये भाजून घ्यायच्या। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ते पीठ तयार करू शकता। आता हे खूप पण तांदूळ गरम करायचे नाही, एक हलकेसे गरम झाले पाहिजेत। आता हे छान गरम झाले, काढून घेऊया। आता यामध्येच आपण ही उडदाची डाळ सुद्धा अशीच भाजून घ्यायची। तांदळापेक्षा डाळीला थोडासा वेळ लागेल, ही पण हलकीशी गरम करायची, खूप पण नाही भाजायची। आता डाळ पण छान गरम झाली, ही पण काढून घेते मी। आता हरभऱ्याची डाळ पण आपण अशीच भाजून घेणार आहोत। आता डाळ पण छान भाजली, ही काढून घेऊ। आता जिरे पण छान भाजले, हे सुद्धा काढून घेऊया आपण। आता हे छान भाजून झाले आपल्या इथं हे। आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला हे दळून आणायचंय, पण दळून आणताना मात्र हे खूप बारीक करायचं नाहीये, थोडंसं हे पीठ आपल्याला जाडसरच ठेवायचे। हे पहा, अशा पद्धतीने आपण हे पीठ दळून आणलेलं आहे। हे जवळपास 1.25 किलो पर्यंत भरेल तुमचं आणि जाडसरच आहे बघा असं। आता हे पीठ कशा पद्धतीने भिजवायचं हे आपण पाहूयात। आता पीठ भिजवण्यासाठी इथं एका पातेल्यात मी पाणी गरम करायला ठेवलंय, पाणी गरम झालंय। आता इथे 2 वाट्या पीठ घेतलेले आहे मी। याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय। याच्यामध्ये हिंग टाकायचं आपल्याला, एक छोटा अर्धा चमचा टाका आणि थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट। लाल तिखट खूप टाकायचं नाहीये, चवीपुरतंच टाकायचंय ते सुद्धा। आणि याच्यामध्ये कोथिंबीर। आता इथे पोह्याचे 2 चमचे तेल मी कडकडीत गरम करून घेतले, तेलाचं मोहन आपल्याला घालायचंय। आता हे गरम पाणी घेते मी, पीठ आपल्याला गरम पाण्यातच मळायचं आहे। आता हे इथं 1 वाटी पीठ घेतलंय मी, पाणी घेतलंय। आता हे याच्यामध्ये मी टाकून घेते। गरम पाण्याने काय होतं, वडा हलका होतो आणि एकदम पाणी टाकायचं नाही, पीठ शक्यतो घट्टच ठेवायचे। जर वडा करताना जर वाटलं खूप घट्ट आहे तर आपण साधं पाणी लावून थोडंसं पीठ पातळ करू शकतो, बस सुरुवातीला पीठ घट्ट मळून घ्या। आता अजून अर्धी वाटी गरम पाणी घेतले मी, म्हणजे जवळपास 2 वाटी पीठ होतं आपलं, त्यासाठी 1.5 वाटी पाण्याचा वापर आपण केलाय।
हे पहा, अशा पद्धतीने आपलं पीठ आपण मळून घेतलेलं आहे. इतपत घट्ट असावं. जर खूप घट्ट वाटत असेल तुम्हाला हे, तर थोडंसं साधं गार पाणी लावून सुद्धा तुम्ही मळून घेऊ शकता. आता हे वडा तळण्यासाठी आता इथं तेल तापायला ठेवलंय आपण. तोपर्यंत आपण वडा तयार करायला घेऊयात. गोळा अगदी छोटासा घ्यायचा आहे. एवढाच, खूप मोठा पण घ्यायचा नाही, कारण का मग वडे जाड होतील. एवढा असा गोळा घ्यायचा आहे. आता इथं मी कॉटनचा एक रुमाल घेतलाय. तुम्ही प्लॅस्टिकचा कागद सुद्धा इथं वापरू शकता. आता हा गोळा याच्यावर ठेवून हे अशा पद्धतीने हलक्या हाताने दाबून घ्यायचंय. खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण करायचं नाही. मीडियम साईज ठेवायची आणि मध्ये छोटंसं होल पाडायचं आहे. एका वेळेस आपण एकच वडा टाकू शकतो, कारण का ते एकमेकांना चिकटतात, त्याच्यामुळे एकच वडा टाकायचा आहे. हा भाजायला पण जास्त वेळ लागत नाही. हे बघा, असा थोडासा फुगला की याला आपण पलटी करून घेऊयात. गॅस बारीक करते आता मी. हे अशा पद्धतीने एक एक वडे आपल्याला करून घ्यायचे. आता वडे आपले इथे झालेले आहेत. आता आपण प्लेटिंग करून घेऊयात. तर मस्त अशी आखाडी स्पेशल कोंबडी वडे आपण आज तयार केलेले आहेत. त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण गावठी कोंबडीचा रस्सा, चुलीवरचा रस्सा आज केलेला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा गावठी रश्शाची जर रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.